महाराष्ट्राची सत्ता ही महायुतीमुळे आहे। महाराष्ट्राची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्यामुळे आहे। खरं तर रवींद्र धंगेकर यांनी बोलण्याच्या आधी एकनाथजी शिंदे यांना विचारली पाहिजे की महाराष्ट्राची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांच्यामुळे आहे का नाही। हे एकदा रवींद्र धंगेकर यांनी एकनाथजी शिंदे यांना विचारलं पाहिजे आणि मग टीका टिप्पणी केली पाहिजे। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची योजना आहे। याआधी मध्य प्रदेशमध्ये देखील लाडकी बहीण योजना भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना सुरू केली होती। तशीच योजना महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये सुरू केली। त्यामुळे ही श्रेयाची लढाई न ठेवता आपण एकदा एकनाथजी शिंदे साहेबांना विचारलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे या सगळ्यांच्या एकत्रित प्रभावामुळे हे सरकार, महाराष्ट्राची जनता आपल्या पाठीशी उभी आहे। ती लोकप्रियता जी आहे ती अधिक शिवसेनेची आमदारांची आहे, मंत्र्यांची आहे असं ते म्हणतात। आणि दुसरीकडे ते असं म्हटले की शिवसेनेचे आभार भाजपने मानले पाहिजेत ही सगळी सत्ता उपभोगताना। नाही, आम्ही महायुतीचे आभार मानतो, आम्ही राष्ट्रवादीचे आभार मानतो, आम्ही शिवसेनेचे आभार मानतो। आपल्या तिघांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आले। आता लोकप्रियता कोणाची जास्त आहे याचे पॅरामीटर लावायचे असेल तर विधानसभेला कोणाचे किती आमदार आले एकदा रवींद्र धंगेकरांनी बघावे। आणि स्वतः धंगेकर हे जामिनावर बाहेर आलेले आहेत। त्यामुळे धंगेकर काय मूळ शिवसैनिक नाही आहेत। आधी मनसेमध्ये, मग काँग्रेसमध्ये, त्या सिरियलमध्ये बावळट नोबिता नावाचं पात्र होतं। त्या बावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये। आपण स्वतः आधी मनसेमध्ये होतात, मग उभाट काँग्रेसमध्ये गेलात, मग शिवसेनेमध्ये आलात। त्यामुळं तुम्ही शिवसेना आमची आहे, एकनाथजी शिंदे साहेब आमचे आहेत हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। महाराष्ट्राला माहीत आहे देवाभाऊ एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार एका दिलानं एकत्रितपणे काम करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।